अमरावती शहरातील शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झाले असून त्यांना लागणाऱ्या वॉर्ड कशाप्रकारे पीडब्ल्यूडी मार्फत केले गेले, कशा प्रकारचे काम झाले याची पाहणी केली व मेडिकल कॉलेजला द्वितीय वर्ष चालू होत आहे. याकरिता त्यांना काही जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मदत करतील व झालेल्या पीडब्ल्यूडी बांधकाम चांगल्या प्रकारे असून लवकरात लवकर मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येईल व केंद्रीय लॅब सुरू होऊन वर्ष निघून गेले असताना अजूनही यंत्र उपकरणे का आली नाही यावर पाठपुरावा करेल व सिटी स्कॅन करिता कोणाच्या तक्रारी असेल, पैसे जास्त घेऊन सिटी स्कॅन केले जाते तर त्यावर आपण कारवाई करू. करण्यात आली होती कारण की इथे मेडिकल कॉलेजसुद्धा सुरू होत आहे, त्याचंसुद्धा काही वॉर्ड सुरू होणार आहे. तर त्या संदर्भात जे काम झालेलं आहे पीडब्ल्यूडी मार्फत ते कोणते प्रगती स्तरावर आहे, कोणत्या स्तरावर आहे त्याची पाहणी होती. तो आता सिव्हिल वर्क बऱ्यापैकी झालेला आहे आणि खूप चांगली प्रगती आहे कामामध्ये सुद्धा. आणि आता जे सेकंड इयर GMCचा सेकंड इयर सेशन स्टार्ट होणार आहे त्याच्यासाठी ही सगळी तयारी करण्यात येते. तो इरविन हॉस्पिटल त्यांना मदत करणार आहे मेडिकल कॉलेजला आणि त्यानिमित्ताने इंटरनलसुद्धा काही चेंजेस होते कारण की इरविनमधली जागा त्यांना दिली जाणार आहे हँडओव्हर. सर नेमकं केंद्रीय लॅब मोदी साहेबांनी याचं उद्घाटन केलं होतं पण अद्यापही तिथे सामग्री किंवा कोणतेही उपक्रम आलेले नाही आहे, काय सांगा या संदर्भात? मी आढावा घेतो की काय निमित्ताने काय झालेलं आहे. मी आता त्याचा आढावा नाही घेतला आहे. आम्ही मेन विजिट होती मेडिकल कॉलेजच्या संदर्भात. सर बाहेरगावून पेशंट आहे त्यांच्याकडून 100 रुपये आकारण्यात येते सोनोग्राफीच्या. या संदर्भात काय सांगा? CS साहेबांना याची माहिती दिली आणि 35 पेशंटच्या आहे या संदर्भात. हो 35 पेशंटच्या वरती पेशंट घेत नाही ते. ज्या पेशंटची अशी तक्रार आहे ते मला लेखी कळवा, आम्ही कारवाई करतो जर असं